कडे लक्ष द्यायचं नसतो. अगं लोक काय म्हणतील हे सोड, तुझ्या मनाला काय वाटतं, तुला काय करायचं आहे ते बघ. तुम्ही जे बोलले ते ऐकायला तरी बरं वाटत होतं ना, पण प्रत्यक्षात ज्याच्यावर घडतं त्याला जीवन जगणं फार कठीण होऊन जातं, फार कठीण. मग तुला कोणी सांगितलं की जीवन जगणं हे सोपं असतं म्हणून? अरे जीवन जगणं हे कठीणच असतं. अरे जीवन एक संघर्ष आणि ते करण्यासाठी माणसाला एक ध्येय निवडावं लागतं, एक जगण्याचा उद्देश असावा लागतो, तेव्हाच तो संघर्ष करता येतो. जरी उद्देश निवडला ना तरी त्यांच्याशी आणि त्या व्यवस्थेची मी नाही लढू शकणार, नाही लढू शकणार. मग मर, तुला मारायलाच पाहिजे. अगं कधी कधी तर मला असं वाटतं की तुला वाचवून मी एक फार मोठी चूक केली आहे. अरे इतनी सी मछली पानी के विरुद्ध तैर लेती है और जब वो मरती है तब पानी के बहाव के साथ बह जाती है. अरे जिंदा हो तो सामना करना सीखो, विरुद्ध के समाज के विरुद्ध लड़ना सीखो, परंपरा के विरुद्ध लड़ना सीखो, अन्याय के विरुद्ध लड़ना सीखो. शिकली आहेस ना तू? शिकली आहेस, सवारली आहेस? मला सांग, कुठपर्यंत शिकली आहेस तू? काय शिक्षण झालंय तुझं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पत्रकारितेमध्ये. अच्छा, म्हणजे एवढं मोठं शिक्षण घेतलं असलंस तरी तू आज आत्महत्या करायला निघाली आहेस? अरे शिकत असताना कित्येक थोर स्त्रियांचे आत्मचरित्र वाचले असणार तू. अगं त्यातील एखादी स्त्री आठव ती स्त्री जिचं नाव राणी लक्ष्मीबाई होतं. स्वतःच्या प्रजेसाठी, मुलाच्या भविष्यासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी आपल्या मुलाला पाठीवर बांधून हातात तलवार घेऊन एखाद्या वाघिणी सारखी लढली. त्या काळातली स्त्री, ज्या काळात स्त्रियांना शिक्षण नव्हतं, चूल आणि मूल हेच त्यांचं विश्व होतं, तरी त्यांच्या मनाला आत्महत्या नावाचा कधी स्पर्शही झाला नाही. आणि आजच्या युगातली स्त्री, तिला संपूर्ण स्वतंत्र असताना सुद्धा, आपलं मत स्वतंत्रपणे मांडण्याचं स्वातंत्र्य असताना सुद्धा मृत्यूला कवटाळते आहे. वाह, क्या बात. तुझा तर सत्कार करायला पाहिजे. अगं जे मनाने दुबळे असतात ते मृत्यूला कवटाळतात, ज्याच्यात संघर्ष करण्याची ताकद नसते ते मृत्यूला कवटाळतात. जिंदगी जीना इतना आसान नहीं होता, संघर्ष के सिवा कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े छन्नी हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि तुला मरायचंय? अरे कोई ऐसा काम कर, याद करेगी दुनिया, ऐसा इतिहास लिख ले, पढ़ने पर मजबूर होगी दुनिया. अरे संघर्ष करते करते फिर जाओ, सलाम ठोकेगी दुनिया. ठीक आहे बाबा, आज तुम्ही मला जगण्याची नवीन दिशा दाखवली, जगण्याचा नवीन मार्ग दाखवला, नवीन उमेद निर्माण केली. बस आता माझा जगण्याचा एकच उद्देश की माझ्यावर झालेला अत्याचाराचा बदला. आता मला कळून चुकलंय की स्त्री ही कधी कमजोर नसते, आपला आणि दुर्लभ तर कधीच नसते. वेळ प्रसंगी ते चंडिका, दुर्गा, कालिका रूप धारण करते. आता माझ्या लक्षात आलं की अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो, अपराधी असतो. म्हणून मी ठरवलेलं आहे की आता माझा जीवनाचा एकच उद्देश माझ्या झालेल्या अत्याचाराचा बदला घेणे आणि त्या राक्षसाला सोडणार नाहीये. म्हणून मी ठरवलेलं आहे की जीऊंगी तो वीर की तरह और मरूंगी तो वीर की तरह. शाबास बेटा, शाबास. अशीच आग आपल्या मनात तेवत ठेव. एकदा का माणसाच्या मनातून मरणाची भीती नष्ट झाली ना तर तो जिता जागता एक बारूद बनतोय, बारूद. आणि जेव्हा हा बारूद फुटतो ना तेव्हा शत्रूचा विनाश अटळ असतो. अरे दुश्मन को जलाने वाली ज्वाला है तू, अन्याय को जलाने की चीता है तू. अरे समाज नाम के जंगल की शेरनी है तू. बस तुझ्यासाठी फक्त एक हे शस्त्र देतो मी तुझ्याकडे, हे स्वतःचा बचाव करण्यासाठी. याचा दुरुपयोग तू केव्हाच करायचा नाही.
पण ज्या माणसानं तुझ्यावर अन्याय आणि अत्याचार केला त्या माणसाला मात्र कधी सोडायचं नाही. खूप सोपं असतं. अरे जेव्हा मनाची तयारी होते ना तर या जगातील कुठलंही शस्त्र माणसाला चालवता येतं. हे घे, हे रिव्हॉल्वर आहे. याला असं धरायचं, निशाणा साधायचा आणि गोळी. बस. यानंतर तू एक संघर्षाची तलवार आहेस आणि या तलवारीला मी नाव देणार आहे सुलताना. अन्यायाच्या विरुद्ध लढणारी तू सुलताना. ठीक आहे बाबा. आज तुम्ही या सुलतानाला जन्म दिलेला आहे. आज तयार झाली आहे सुलताना. आज हिच्या मनामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे आणि त्या संघर्षाच्या ठिणगीने आगीचं रूपांतर धरलेलं आहे आणि तिच्या मनामध्ये जी संघर्षाची आग झाली आहे निर्माण ती आता बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये. आता बघतच राहा की ही सुलताना काय काय करते बाबा.